कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आज काँग्रेसतर्फे नाशिक येथील नाफेड कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। पावसातही हा मोर्चा उत्साहात पार पडला। मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले। यावेळी धुळे मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव, राजाराम पाणगावणे, ज्ञानेश्वर गायकवाड, आकाश छाजड, वच्छलाताई खैरे, शिरीष कोतवाल यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेसने नाफेडमार्फत लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करण्याची आणि शेतकऱ्यांना किमान 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी केली। तसेच नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। निषेधाचा भाग म्हणून आंदोलकांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात कांद्याच्या माळा घालून प्रतिकात्मक आंदोलन केले। प्रतिनिधी राहुल बाग, नाशिक। आजही या कांद्या खरेदीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शंका आहे ती अशी, जर नाफेडनं किंवा एनसीसीएफनं हाच कांदा जर मार्केट कमिटी मधनं ओपन ऑप्शन जर घेतला, त्यांना जो हवा तो, त्यात आपण म्हणणार नाही हाच कांदा घ्या त्यात कांदा घ्या, तो जर घेतला तर निश्चितच शेतकरी या प्रश्नाच्या बाबतीमध्ये, या कामाच्या बाबतीमध्ये समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु यामध्ये असं दिसतंय की फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांना हाताशी धरून किंवा त्यांचे जे काळेबरं चाललंय त्याचा दोष खऱ्या अर्थानं नाफेड आणि एनसीएफच्या माथ्यावर दिला जातो अशी परिस्थिती दिसते। आमची या निमित्तानं प्रामाणिकपणे ही मागणी आहे की जी कांदा खरेदी करायची ती ओपन ऑप्शन मध्ये मार्केट कमिटी खरेदी व्हावी। दुसरी मागणी की अजून 3 लाख मेट्रिक टनाची खरेदी करावी। तिसरी मागणी, येणारा जो लाल कांदा आहे त्या लाल कांद्याची देखील त्यांनी खरेदी केली पाहिजे आणि ती देखील 3000 रुपये दराने खरेदी केली पाहिजे। नाफेडच्या माध्यमातून आणि एनसीसीएफच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला मागणी करत आहोत। कांदा प्रश्नावर जी पिळवणूक शेतकऱ्यांची होते आहे त्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी शहर सुद्धा सहभागी झालेला आहे। या सर्वांच्या वतीनं येथे आपण निवेदन देण्यासाठी म्हणून आजचा हा मोर्चा आयोजन केलेला आहे। आपल्या खासदार ज्यांनी लोकसभेमध्ये अत्यंत सुंदर असं मागणी आणि मागणी सातत्यानं शेतकऱ्या